देवाचं वचन आपल्याला काय करायचं आहे? ऐकायचं आहे. काय करायचं आहे? देवाचं वचन आपल्याला ऐकायचं आहे. बायबल मध्ये सांगितलं की देवाचं आणि आपलं नातं कसं पाहिजे. हालेलुया. देवाचं आणि आपलं नातं कसं पाहिजे? म्हणा, देवाचं आणि आपलं नातं कसं पाहिजे? घट्ट पाहिजे. असं पाहिजे. असं करा, असं घट्ट पाहिजे. अशा बोट घाला बरं अशा ह्याच्यामध्ये. असं करा. हा, असं वरता येतं का? करा ना. निघतं का? नाही. परमेश्वराने मला एक वचन सांगितलं की परमेश्वर देवाचं व आपलं नातं कसं पाहिजे? घट्ट पाहिजे. हे चेक करायचंय. हालेलुया. आपलं नातं असतं व्यसनाबरोबर. आपण नातं करतोय. कशाबरोबर नातं करतोय? व्यसन. उशिरा येणं हे काय? व्यसन आहे. खोटं बोलणं पण काय? त्याच्याबरोबर नातं. खोटं बोलल्याशिवाय जमतच नाही. आज फोनवर जरी बोलला का, पास्टर शक्ती सुद्धा खोटं बोलते. पास्टरने विचारलं ब्रदर कुठे आहेत? गावात आहेत. कुठं असतात ब्रदर? दुकानावर असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा ना इकडे माझ्याकडे. चांगलं बघा, रागात नका भाऊ. किती लोकांना मला पाहून आनंद होतोय. म्हणा माझ्यासाठी वचन आहे. शेजारच्याला म्हणा तुझ्यासाठी पण आहे. असं करून आणि ज्यांच्या जवळ कोणी नाही ना त्याने म्हणा देवदूत आहे माझ्या शेजारी. म्हणा तुमच्यासाठी पण आहे. म्हणा ना शेजारी देवदूत आहे म्हणा. काय? तुमच्यासाठी पण आहे. हालेलुया. देवाचं आणि तुमचं नातं घट्ट असेल, जवळच असेल, तुम्ही रोज देवाला विचारणार. काय करणार आहे? बापाला काय करतो? विचारतो. बापा काढा उद्या पत्र. चला आता ठीक आहे. उद्या पत्र काढा. मला असं वाटतं लोक कृषी वर्तमानामध्ये आहे. लोक 15 मध्ये. हा 15वा अध्याय काढा. आणि हा याचं नातं कसं होतं? बापाजवळ घनिष्ठ नातं नव्हतं. बोला ना, कसं नातं नव्हतं? अरे तुम्ही बोला ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चहा मागू का बाबा? होतो मला मी चहा वाला लगेच नाही. काय चॉकलेट मागू का? काय मागू सांगा तुम्ही? हालेलुया. मला मीच एक चॉकलेट आहे. चॉकलेट बॉय नाही बरं का. चॉकलेट. मी एक चॉकलेट आहे. काय? चॉकलेट सारखा गंध, चॉकलेट सारखी चव, चॉकलेट सारखं काय? आनंद वाटला. तोंडात गेला किती मस्त आहे. कॅडबरी चॉकलेट आहे. छत्रच्या नव्हता पण कॅडबरी चॉकलेट आहे. मग कॅडबरी खाऊन होतं दात किडतात. मग मात्र तिकडं दुखतं इकडं दुखतं. कसे पाहिजे ना आपण? गोड पाहिजे. म्हणा देवाचं माझं नातं. गोड नातं पाहिजे. गोड नातं. कुळकुळे वाजू राहिले काय? गोड नातं पाहिजे. गोड नातं पाहिजे. जरा ताकद द्यावं त्या बिंबीच्या देटा बसून. गोड नातं पाहिजे. कसं नातं पाहिजे? गोड. चॉकलेट खाल्ल्यावर कसं बुद्धी कशी वाढते? है का नाही? वाढते का नाही? बुद्धी लगेच स्मरणशक्ती वाढते. हालेलुया. काय होतं? स्मरणशक्ती खाते. डार्क चॉकलेट खाल्ल्यानंतर. कोणतं चॉकलेट? डार्क चॉकलेट. मग आता चॉकलेटचा विषय निघाला. मग आता घरी जाऊन चॉकलेट खावंच लागेल. आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. तर देवाचं आणि तुमचं नातं उधाळ्या पुत्रासारखं नाही पाहिजे. पण उधाळ्या पुत्राला अक्कल आली, माझ्या बापाशिवाय मला आशीर्वाद कुठंच नाही. माझ्या बापाशिवाय मला आशीर्वाद कुठंच नाही. जोपर्यंत तुम्ही देवाचं तुमचं नातं जवळ असत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला मला काय नाही? आशीर्वाद नाहीये. तुम्ही बापाकडून आशीर्वाद घेता आणि निघून जात आहे. मग निघून जात म्हणजे काय?
कोणत्या शेंगा खावा लागतात? डुकराच्या शेंगा. डुकराच्या शेंगा. हम्म. डुकराचं आवडतं खाद्य. खाद्य नाही म्हणायचं, त्याला काय म्हणते ती डिश. काय? आवडती डिश. डुकराची आवडती डिश. डुकरामध्ये येशूने काय पाठवलं होतं बोला बरं, सांगा ना. सैन्य बरं ना. टाकलं. दुष्ट आत्मा. सैन्य पाठवलं. शैतान घुसलं. शैतान हा. कशामध्ये? घरच्या आद्यामध्ये ना. Yes. कोणाला सापडलं तर मला पण सांगा. लुकमध्येच आहे का? मार्क 5. अरे सॉरी मार्क 5 काढा. हा, मार्क 5. सैन्य शिरलं त्याच्यात. 5वा अध्याय वाचा पटकन. तेव्हा भूतानी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून ते 5वा अध्याय किती वचन? 12. 5वा अध्याय 12 वचन तेव्हा वाचूया. भूतांनी त्याला भूताने त्याला विनंती केलेली आहे डुकरात शिरावे डुकरात जायसाठी. त्यांच्याकडे आम्हाला लावून दे. त्याला सुद्धा कोणाला विचारावं लागलं? बापाला विचारावं लागलेलं आहे. हालेलुया. तो शैतानाचा पण बाप आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कोणाचा बाप आहे? शैतानाचा पण बाप आहे. थोडक्यात शैतानापेक्षा तो काय आहे? श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहे. युगान युग म्हणा. युगान युग. हालेलुया. शैतानाला सुद्धा कोणाचं ऐकावं लागत आहे? येशूचं ऐकावं लागतं. आम्ही जाऊ का डोकराच्या काळपात? विचार. आणि तुम्ही थोडस चैतन्याने लालच दाखवलं का रविवारच्या दिवशी लगेच काय चॉकलेट दाखवतो रविवारच्या दिवशी. अरे नका जाऊ, आज लग्न इकडे चांगले गुलाबजामू बनवले तिकडे खायला जायचे. अरे त्याचं चॉकलेट काय खाता? परमेश्वर तुम्हाला आत्मिक भोजन या ठिकाणामध्ये देणार. परमेश्वर तुम्हाला इथून या ठिकाणामधून आशीर्वाद करून तो काय करणार? पाठवणारा देव आहे. हालेलुया. करोडोचे अब्जाचे आशीर्वाद ब्लेसिंग मिळणार आहे. हालेलुया. काय पाठवलं? 5वा अध्याय 12 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? शैतानाला काय शैतान एकटा नाहीये, पूर्ण सैन्याला काय केलेलं आहे? डुकराच्या खळपामध्ये पाठवलेला आहे. आणि ज्या वेळेस डुकराच्या खळप एका कड्यावरून जाऊन तो पाण्यामध्ये मरून तो गुदमरून मेलेला आहे. हालेलुया. तुम्ही जागे आहेत का? तुम्हाला कळतंय का मी सांगितलेलं? हालेलुया. कोणाबरोबर? डुकराबरोबर नातं बनायचं का? डुकरावानी वागायचं का? नाही. डुकर काय खातं? डॅश 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 सगळ्या गोष्टी खातो. शेंगा. डॅश 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 काय खातं? डॅश डॅश डॅश. ते खायचं का तुम्हाला डुकराचं ऐकून? नाही. तुम्ही डुकरची गावलाद आहे का? नाही. नाही. कोणाची अवलाद आहे? जिवंत जिवंत देवाचे. देवाचे. अरे बोला ना. जिवंत देवाचे. म्हणा देवाचा वारीस आहे. येशू घराण्याचा वारीस आहे मी. म्हणा मी येशू घराण्याचा वारीस आहे. मी देवाच्या घराचा वारीस आहे. म्हणून देवाचं तुमचं नातं कंटिन्यू पाहिजे, जवळ पाहिजे. काय काय सिस्टर लोक म्हणतात माझा मुलगा माझ्या नवऱ्याला सोडतच नाही. बापा बरोबरच राहतो तो. बापा संगतीच जातो तो. बापाच तो काय करतो? ऐकतो. कसं नातं आहे मुलाचं आणि बापाचं नातं कसं आहे? घनिष्ठ आहे. कसं आहे? घनिष्ठ आहे. आपण घरी प्रार्थना नाही, इथं प्रार्थना करतो. इथं हालेलुया हालेलुया हालेलुया. घरी काहीच नको. नवऱ्याने पाहिले नाही पाहिजे मला प्रार्थना केलेली, सासूनी पाहिले नाही मला पाहिजे प्रार्थना केलेली. अरे कळू द्या तुमचं आणि देवाचं नातं काय आहे. एक बहिणीची साक्ष ऐकली मी काल. मला एक बहीण तर त्या बहिणीचं तिचं BSc नर्सिंग झालेली बहीण. काय BSc नर्सिंग झालेली. आणि त्या बहिणीचं लग्न झालं. प्रेज द लॉर्ड. आणि लग्न झाल्यानंतर तिचा नवरा तिच्या खूप व्यसनेत होता तो. आणि व्यसनात असताना कधी कधी त्या नवरा इतका मारायचा तिला, खूप मारायचा तिला. पण तिचं आणि देवाचं नातं काय होतं? घनिष्ठ नातं. आपण फोन आला का पळून जातो. कोणाचा आला तरी फोन पळून जातो लगेच. नाही. नातं तोडून टाकतो. तसं करायचं का? नाही करायचं. तुम्हाला सांगतो इतका मार खाल्ला त्या बहिणीने. काल माझ्या डोळ्यातून आसू आले. मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. खूप मार हे झालो मी. प्रभावित झालो त्या साक्षीसाठी. काय काय बहिणी तर काय काय भाऊ लोक. नाक कसं आहे, डोळा कसा आहे, कान. अरे आत्मिक किती ते पाय ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहाबाने काय केलं? इजबेली सक्ती लग्न केलं. नुकसान त्याचं झालेलं आहे. हालेलुया. पण त्या बहिणीकडे बघा, तिचं आणि देवाचं नातं जवळ असल्यामुळे तिच्या नवऱ्याचं काय झालेलं आहे? तारण झालं. तो देवाचा सेवक झालेला आहे.
काय आहे तारण. त्याचं तारण झालं. Praise the Lord. कोणाचं तारण झालं? नवऱ्याचं. नवऱ्याचं तारण झालं. आज आपल्या नवऱ्याचं तारण व्हायला आपण कारणीभूत आहे. हम्म. आपला नवरा कमून बदलत नाही, आपण- आपली बायको कमून बदलत नाही. आपण- का? हा? कारण की आपलं देवाबरोबर काय नाहीये, नातच नाहीये. सकाळी उठल्यानंतर काय करतं? चहा पिणं, नाश्ता करणं, कधी उपास धरत नाही, कधी प्रार्थना करत नाही, कधी गुडघ्यावर आपण प्रार्थना करत नाही, कधी सुसमाचार आपण सांगत नाही, कधी देवाच्या वचनासाठी आपण वेळ काढत नाही, कधी आपण देवासाठी खर्च करत नाही, कधी आपण देवाच्या मंदिरासाठी खर्च करत नाही, कधी देवाच्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करत नाहीये. हालेलुया. या आपलं देवाचं नातं. हालेलुया. Praise the Lord. प्रेस द लॉर्ड. 10 मिनिटं अगोदर येऊन बसा. Yes. येस. हे आहे देवाचं तुमचं चांगलं Praise the नातं. Lord. Praise the हालेलुया. Lord. काय काय लोक खोटं बोलतात, डुकराचा आत्मा आहे, सैन्य होतं. काय काय लबडीव करतात, काय काय चर्च मधले पेन चोरून घेऊन जातात. काय काय लोक लेकरांचं काय करतात, इकडची चुगली तिकडं, तिकडची चुगली. काय काय लेकरं आई वडिलांची चुगली एकमेकाला लावून भांडण लावतात. हालेलुया. तुमचं नातं, आई वडिलांचं नातं देवाबरोबर व्यवस्थित असेल तर परिवाराचं नातं बरोबर देवाबरोबर कसं असणार आहे? क्लिअर असणार आहे. हालेलुया. Yes. म्हणून मग यहोशू म्हणतो, मी आणि माझ्या घराने काय करणार आहे? परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वराची सेवा करणार Praise the आहे. Lord. हालेलुया. बापच सांगतो मुलाला, जाता मगोचे पुढे आण. ते पोरग जाता जाता मग आणता मोठं होतं आणि आता खाऊन पण येतंय. प्रेस द लॉर्ड. Hallelujah. मारा त्याला काही फरक पडत नाही. Yes. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रेस द लॉर्ड. Hallelujah. कधी कधी आज मला तुम्हाला सांगायचं काय की देवाचं तुमचं नातं कसं पाहिजे जवळचं पाहिजे. चेक करायचं. चेक. बायबल मध्ये सांगितलं, हनोक म्हणा, हनोक. हनोक. शेजारच्याला म्हणा हनोक. हनोक. हानो नाही, हनोक. 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 हानोक. हनोक. बोला बोला, हानोक. हनोक. अरे कोणाबरोबर चालला? देवाबरोबर चालला. देवाबरोबर चालला. आणि देवाबरोबर चालल्यानंतर बायबल मध्ये असं सांगितलेलं आहे की हनोकाला डायरेक्ट तो कुठे गेलेला आहे? देवाकडे गेलेला आहे. हे नातं पाहिजे तुमचं नातं. हालेलुया. आपण देवाबरोबर इतका चालला की देवाने त्याला वावटणीद्वारे काय केलेलं आहे? स्वर्गात घेतले गेलेलं आहे. तुमचं आणि माझं नातं देवाबरोबर असंच ठेवा की देव त्या ठिकाणामध्ये काय पण कार्य करणार आहे. तुम्हाला माहितीये का, येशूचं आणि लाजराचं नातं असं होतं की येशू 4थ्या दिवशी त्या ठिकाणामध्ये गेलेला आणि लाजराला म्हटलं, लाजरा बाहेर ये. लाजर काय झाला? खबरेमधून बाहेर आलेला आहे. आमेन. हालेलुया. 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 बायबल मध्ये सांगितलं, लाजर येशूचा कोण होता? आवडता मित्र. आवडता होता. येशूचा मित्र कोण आहे? लाजर. लाजर आहे. असं नातं ठेवा की 4थ्या दिवशी 4 दिवस तुम्हाला झालेले असले, मरून असू द्या, काही परिस्थिती असू द्या, देव तुमच्याकडे येणार आहे. आणि देव काय करणार आहे? मरणाला हरवणारा देव आहे. आमेन. हालेलुया. मरणाचा दरवाजा पण उघडणारा देव Praise आहे. the Lord. हो, हालेलुया. दरवाजा डोंड काढायला लावली. 11 वाद्य यावून कृषी वर्तमान 11 वाद्यामध्ये सांगितलं. हो, सगळे लोक म्हणू लागले, बहिणी पण म्हणू लागल्या की लाजाराची काय येत असेल, दुर्गंधी येत असेल. पण येशू म्हटला, धोंड काढा. हालेलुया. काय नातं आहे त्यांचं? बहिणीचं. जवळचं नातं. बहिणीचं पण जवळचं नातं नव्हतं. मला बहिणीचं पण जवळचं नातं नव्हतं. येशूचं होतं. येशूचं होतं. Praise the Lord. हालेलुया. कदाचित लाजाराचं पण जवळचं नातं असेल, Praise the Lord. असं मला वाटतं. Yes. म्हणूनच येशू त्या ठिकाणामध्ये आला. Yes. यहुदी लोक हसायला लागलेले. हम्म. मला यहुदी लोक हसायला लागलेले आहे. लागलेले. आणि हसायला लागल्यानंतर 11 आणि 35 वाचनामध्ये सांगितलेलं आहे की येशू त्या ठिकाणामध्ये काय झालेलं आहे? रडलेला आहे. जर तुमचं आणि माझं नातं देवाबरोबर चांगलं नसेल तर देव रडत आहे तुमच्यासाठी. हालेलुया. Praise the Lord. येशू कोण आहे? मध्यस्थी आपल्यासाठी. Yes. वाचा ना 11:35 मध्ये काय सांगितलं? येशू राजा. हा, वाचलं. वाचलं तिने. बघा, टाळी वाजत तिच्यासाठी. Praise the Lord. कशामुळे रडला? अल्पविश्वासानं. सांगा ना. यहुदी लोक हसत होते. कशामुळे रडला? अल्पविश्वास. अरे त्यांचा अल्पविश्वास एवढं येशू बरोबर राहून सुद्धा काय बोलते? काय नाही होऊ शकत. त्याची बॉडी सडली असन, वास येत असन. बहिणी हम्म.
पुढले लोक बोलतात अगोदर तुमचं वाईट झालं तर कोणते लोक बोलणार आहे? बोला ना शेजारच्या राजाला. घरातलेच लोक मला पण सांगा कोणते बोलणार आहे ब्रदर? जवळचेच लोक कोणते बोलणार आहे? जवळचे घरातले. त्याला म्हणा माझं देवाचं नातं आमेन, घट्ट आहे. हालेलुया. अरे देव येईल माझ्यासाठी. आमेन, हालेलुया. कोण आहे? कुणी नाही आलं तर माझा देव येईल. आमेन. माझा येशू येणार आहे. हो मला उठवणार आहे. हालेलुया. मला येशूला काय अशक्य आहे का? नाही. मला काहीच अशक्य रे. अरे मेलेले लोक उठवतो तो. देवाने त्याला मरण्यातून तिसऱ्या दिवशी उठवलेला आहे. काय नातं आहे येशूचं देवाचं बघा ना. पिताचं आणि पुत्राचं नातं काय? असं नातं ठेवा की देव उठवायला आला पाहिजे. हालेलुया. कोण उठवायला आलं पाहिजे? हालेलुया. हालेलुया. आणि लेकरांना पण कसं ठेवलं पाहिजे? Yes. हे लेकरू इकडं उशिरा आला म्हणा सॉरी म्हण. हे लेकराचं आणि पित्याचं नातं कसं पाहिजे? घट्ट पाहिजे. घट्ट पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आज या लेकराला माहिती माझ्या बापाला काहीच शक्य नाहीये. माझा बाप सर्व करू शकतो. आमेन, हालेलुया. तुमचे लेकर पण तुमच्याकडे पाहतात का रे? Yes. Yes. लेकरू जर म्हटलं पप्पाला तू मागितलं चॉकलेट तर पप्पा आणून देतात का रे? Yes. हा लगेच आणून देते. पिझ्झा मागितलं तर काय करते? लगेच. लगेच आणून देते. चॉकलेट मागितल्यानंतर बोल ना. चॉकलेट मागितल्यानंतर काय करते? चॉकलेट आणून देत आहे. ड्रेस मागितल्यानंतर काय करते? ड्रेस आणून देत आहे. कारण की लेकराला माहितीये माझ्या बापाला काहीच अशक्य नाहीये. हालेलुया. ते नातं पाहिजे. आमेन, हालेलुया. Yes. Praise the Lord. तुमच्या आणि माझ्या बापाला काहीच अशक्य नाही. आमेन, हालेलुया. मारता मारे बोलू राहिले. काय म्हणते? मारती का कोण? मार्था. हा वाचा बरं त्या वचनामध्ये 11 अध्यायामध्ये मार्था. दुर्गंधी. 11 मध्ये 11 अध्याय. पुढं 39. 11:39. येशूने म्हटले धोंड काढा. 11:39. येशूने म्हटलं थोंड काढा. मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, मृताची बहीण. तिला काय नाव दिलेलं आहे? मृताची बहीण म्हणलेली आहे. कारण की तिचा विश्वास कसा आहे? मृत आहे. हालेलुया. प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असे. प्रभूजी काय म्हणते ती? प्रभूजी त्याला दुर्गंधी येत दुर्गंधी येत असे. असेल. कारण त्याला मरून 4 अरे दिवस ज्यावेळेस झाले. तुमच्या जीवनामध्ये तुमचा बाप आहे त्याला काहीच अशक्य आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व करणारा देव आहे. Lord, हालेलुया. अरे आवाज येऊ दे. आवाज हालेलुया. असं माट्यासारखं बसू नका. जरा आवाज आला पाहिजे. शेजारच्याला म्हणा माट्यासारखं बसू नकोस. काय झालं? बहीण. बहीण त्याची मार्था. बहिणीचा काय आहे? अल्पविश्वास. देवाला काहीच अशक्य नाही. मला देवाला काहीच अशक्य शक्य नाही. नाहीये. आणि बापाला पण काय अशक्य बापाला पण नाही. काय अशक्य नाहीये. पुत्राला पण काय अशक्य नाही. अशक्य आणि नाहीये. तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो तुम्हाला आणि मला पण काहीच अशक्य नाहीये. म्हणा हालेलुया. बोला ना. काहीच अशक्य मला नाही. पण काहीच अशक्य नाहीये. देवाला सगळं शक्य देवाला आहे. सगळं शक्य आहे. आला जर 40 दिवस जरी मेलेला असताना येशूने त्याला उठवला असता. Praise the Lord, आमेन. तुमच्या जीवनात तुम्ही 4 दिवस सुद्धा सहन करू शकत नाही दुःखाचे. हालेलुया. काय सहन नाही करू शकत? 4 दिवस तुम्ही लगेच अल्पविश्वास सारख्या बोलायला लागतात. अजून देवाने उत्तर नाही दिलं माझ्या. अजून नाही दिलं. यो आहे अल्पविश्वास. हालेलुया. हे तुम्ही ठेवता देवावर अविश्वास. हालेलुया. शेवटच्या श्वासापर्यंत म्हणायचं आहे की माझं देवाबरोबर नातं आहे. बाप लेकाचं नातं आहे. तो देव त्या ठिकाणामध्ये त्याने कार्यच केलेलं आहे. हालेलुया. पहिले योहान कृषी वर्तमान पहिला अध्याय 10 वचन. तुमचं आणि तो जगात माझं होता व इकडे बघा. त्याच्याद्वारे तुमचं आणि झाले. देवाचं नातं कसं आहे? जवळचं. जवळच आहे. तुम्ही वया पेन आणले पाहिजेत. वया पेन आणून तुम्ही लिहून घेत चला. हालेलुया. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन. जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना तुम्ही कोण आहे? देवाची मुले. देवाची मुले आहे. तुम्ही जर विश्वास ठेवत असेल तर तुम्ही देवाची मुले. तुम्ही जर विश्वास ठेवत नसेल अल्पविश्वास ठेवत असेल की अल्पविश्वास ठेवायला तुम्हाला कोण सांगतंय? सैतान सांगतो. म्हणा शैतान. सैतान सांगतो. म्हणा अब्राम. अब्राहम. 100 वर्षापर्यंत देवावर विश्वास ठेवतो. देव म्हटला तुझी संतती मी वाळूच्या कणाप्रमाणे करणार आहे. हे आहे बापाचं आणि लेकराचं नातं आहे. तर तुमच्या देवावर विश्वास असेल, तुम्ही देवावर विश्वास ठेवत असेल तर तुम्ही वचनावर विश्वास ठेवणार आहे. त्याच्या सेवकावर विश्वास ठेवणार आहे. त्याच्या आर्य गोष्टीवर
अशक्य रे. आमेन. हालेलुया. 100 वर्षी पण म्हणतोय. Praise the Lord. देव द्या. देवाने सांगितलंय तुझी संतती तारूच्या ताऱ्याच्या काय ताऱ्याप्रमाणे. ताऱ्याप्रमाणे ताऱ्यांसारखं. वाळूच्या काय हालेलुया. वाळूच्या कणाप्रमाणे. कणाप्रमाणे. वाळू मोजून दाखवा. Praise the Lord. नाही मोजू. आपण वाळू नाही मोजत. समुद्रामध्ये इथं आपण मोजायला येतो, लोक मोजायला येतो, इथं हिशोब करायला येतो. युदावानी एवढं हेच करेल. युदाचा आत्मा आहे का तुमच्यामध्ये? नाही. दुष्ट आत्मा नाही. हा युधा एक देवाचं त्याचं नातं व्यवस्थित नव्हतं. येशूचं त्याचं नातं. येशूला 30 रुपयासाठी ज्याने काय केलं नाही धरून दिलेला आहे, म्हणून तो काय केला त्याने गळफास घेऊन मरण पावलेला आहे. हालेलुया. काय का लोक याचे पैशासाठी आता. हम्म. हे आहे का तुमचं नातं? नाही. तुमच्यामध्ये कोणाचा आत्मा घुसलाय मग? दुष्ट आत्मा. बोला ना, युदाचा आत्मा. एवढं हेच करायचं. हिशोब लावणारा. हम्म. हा हिशोब लावायचा का देवाच्या पैशाचा? नाही. तुम्हाला म्हणा काय अधिकार नाही. काय अधिकार नाही. दशमांचा हिशोब लावायचा काय अधिकार नाही. लावायचा काय अधिकार नाही. कोणत्या वस्तूचा काय विचारू सुद्धा नका. कोणी दिलं आणि काय दिलं आणि कशाला चौकशी. इथं पण नका आणि बाहेर पण नका करू. कोणाला काय बोलू नका. कोणाच्या चौकशा कशाला करतात. हालेलुया. बाहेर करू नका आणि कोणाविषयी बोलू पण नका. यांनी याचं कसं काय झालं, त्याचं कसं काय झालं या चौकशा कोणाला असतात? सैतानाच्या गोष्टी. म्हणा युदाला असतात. युदा म्हणा, युदा असं करा. युदा. आणि चौकशाचा आत्मा घालायचा का तुमच्यामध्ये? नाही घालायचं. त्याचं शैतानाला या गोष्टी असतात. म्हणा शैतानाला या गोष्टी असतात. तुमचं नातं शैताना बरोबर असेल, तुम्ही इकडचं तिकडचं उचा पाच्या करत बसणार आहे. हालेलुया. जर देवाचं नातं असणार आहे, तुम्ही काहीच विचार करणार नाही. तुम्ही कोणावर डिपेंड असणार आहे? देवावर डिपेंड असणार आहे. तुम्ही म्हणणार आहे देवाला काहीच शक्य ठेव करणार आहे. आम्हाला मग नातं कोणाबरोबर आहे? देवा बरोबर आहे. देवाबरोबर. हालेलुया. देवाबरोबर. अरे जर ताकद देवचा काय ते- देवा बरोबर. आता वर जा. त्यात हात दुसरं उचलावं लागत. देवा बरोबर आहे. देवा बरोबर आहे. देवाबरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं पुढच्या वेळेस खुळकडे आणू काय नाही मी तुम्हाला देवा बरोबर आहे. देवा बरोबर आहे. देवाबरोबर आहे. अरे करंट आहे का नाही? तरुण जवान आहे तुम्ही. हालेलुया. देवा बरोबर आहे. देवाबरोबर आहे. देवा बरोबर आहे. देवाबरोबर आहे. हल देवा बरोबर आहे. देवाबरोबर आहे. देवा बरोबर आहे. देवाबरोबर आहे. कसं नातं आहे? घट्ट नातं. घट्ट नातं. असं करा, घट्ट नातं आहे. घट्ट आहे. या असं घट्ट जेव्हा भांडणं झाले कशा तेव्हा घट्ट तुमची असंच करते मी तिचं बेतच पाहते मी असं करते. म्हणा युदा. युधाचं नातं कोणाबरोबर आहे? सैताना बरोबर. बायबल मध्ये सांगितलं युद्धामध्ये कोण घुसलेला आहे? शैतान. शैतान घुसलेला आहे आणि तो कोणाला धरून देत आहे? शिवला. येशूला धरून दिलेलं त्यांनी. हालेलुया. किती रुपयासाठी? 30 रुपयांसाठी. म्हणजे येशू बरोबर राहायचं आणि चोरायचं आणि येशूला कोणी काय करत त्याचा हिशोब लावायचा. लावायचा. करायचं का? नाही. पैसे पण चोरायचे. आजपासून हिशोब लावायचा का? नाही. लावत असाल तर तुमचं नातं शैताना बरोबर आहे. हालेलुया. हा एवढा. काय तो लोक लय हिशोब लावतात. किती खर्च झाला. जेवण एवढं झालं. आता या जेवणाला किती खर्च लागला असेल? उरलं त्याची तर- स्टाईल आहे सध्या ही. सगळी त्याची स्टाईल आहे. त्याची स्टाईल आहे युधाची. काय स्टाईल आहे? किती खर्च लागला. आता हिने एवढं तेल कितीच घेतलं असेल? किती महाग आहे. हा? एक आलाबास कोपी घेऊन आलेली बहीण. हा, मग बरोबर आहे का? तेच आहे का? Yes, yes. तेच आहे का? दुसरे काय काय? तेच आहे. अरे हे एवढ्याला विकलं असतं. हम्म. इथं कशाला आणलं? त्याला त्याचं नव्हतं, त्याला पैशाचं पडलेलं होतं. हम्म. काही लोकांना हेच आहे. Yes. इथं ड्रम सेट नव्हता आणायला पाहिजे. दुसरं काहीतरी. दुसरं काहीतरी घेतलं पाहिजे. कोणाचा आत्मा आहे? एवढं. दुष्ट सैतानाचा. युधाच्या बापाचा. युधाचा बाप कोण आहे? युधाचा बाप सैतान. त्याचा आत्मा आपल्यामध्ये घुसून द्यायचा का? नाही. बोला ना. नाही. शेजारच्याला म्हणा असं नाही करायचं, अजिबातच नाही करायचं. विचार तर दूर दूर तक ठेवायचे. चल हकल जा निकल जा, दूर भाग जा. करा ना, जे हकल जा भाग जा दूर जा. यीशु मसीह के नाम से. येशू मसीह के नाम और से. निघ. निघ. कसा कोणची वाणी द्यायची? अधिकार वाणी. अधिकारवाणी नाही. निघ नाही तो आता पसन गाळ्यामध्ये तुझ्या मग. चल चल. काय करायचं? चल चल. निघ येशूच्या नावात. निघ येशूच्या नावामध्ये. कसं कसं
कसं द्यायचा आवाज? अधिकाराने हे करायचं. म्हणा मला अधिकार आहे. मला अधिकार आहे. मी लेकरू आहे. मी लेकरू आहे. आता यार एक पहिला अध्याय 10 वचनामध्ये ऐकलं ना तुम्ही, विश्वास ठेवतात लेकरू आहे. काय आहे? देवाची मुले होण्याचा लेकरू अधिकार आहे. दिला. त्याला काय म्हणायचं? नेक. अल्पविश्वास आला नेक. येशूच्या काय म्हणायचं? येशूच्या नावात मी तुला आराधना देते. लूक 10:19 मध्ये वाचा. Praise the Lord. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तींवरचा अधिकार दिला आहे. मी तुम्हाला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व सर्व शत्रूच्या सर्व शत्रूच्या सर्व शत्रूच्या शक्तीवर अधिकार अधिकार दिलेला दिलेला आहे. आहे. हालेलुया. मला मी अधिकृत आहे. मी अधिकृत आहे. अरे कॉलर टाईट, मी अधिकृत अधिकृत आहे. आहे. काय अधिकृत आहे? अधिकृत व्हायचं कारण त्याच्या अगोदर तुम्ही देवाचे काय लेकर आहे. आणि लेकराचा relation कसं पाहिजे? जवळ पाहिजे. हालेलुया. लेकरू लांब नसतं. नाही. लेकरू उशिरा येत नाही. हम्म. लेकरू खोटं बोलत नाही. नाही. लेकरू चुकल्या लावित नाही. नाही. लेकरू मध्ये माझा कंट्रोल असतो. हालेलुया. कंट्रोल. बोला इकडे इकडे बघा, कंट्रोल कंट्रोल असतो. असतो. मला नम्र असतं लेकरू. गुण कोणाचे आहेत? येशू कसा होता? म्हणा येशू नम्र येशू आहे. नम्र होता. येशूने शिष्याचे काय धुतले? पाय धुतले. तो गुण असला पाहिजे. सहनशीलता येशूने वधस्तंभावर असून काय म्हणतो? हे पिते त्यांना काय कर? मातर सहन. हालेलुया. याला जरी आला ना तरी गपचित बसतात 2-2 घंटे 4-4 घंटे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला जरी आला ना तरी तुम्ही किती बसणार? कंट्रोल. काय म्हणा? कंट्रोल. कंट्रोल. ज्यावेळेस तुम्हाला सांगतो बायबल कॉलेजला हे पहिलं स्टडी स्टडी काय हे पहिलं स्टडी कंट्रोलचा. कंट्रोल. जर तुम्हाला त्याच्यावर कंट्रोल आला ना सगळं तुम्ही सगळ्यावर कंट्रोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू 40 दिवस 40 रात्र त्याला देवाच्या आत्म्याने कुठे नेलेला? अरण्यात नेलेला आहे. त्याला त्या ठिकाणी भूक लागले असताना शैतान परीक्षक त्या ठिकाणामध्ये आलेला आहे. येशूला म्हटला की तू देवाचा पुत्र आहे, या दगडाला आज्ञा कर भाकर होण्याची. येशूचा काय आहे? कंट्रोल आहे. बघा ना, बघा इकडे बघा, म्हणा येशूचा कंट्रोल आहे. असं करा येशूचा कंट्रोल आहे. आणि येशूने काय केलेलं आहे? मत्ती 4:4 मध्ये म्हटलं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे देवाच्या वचनाने जिवंत राहणार आहे. हालेलुया. कंट्रोल कुठे ठेवायचं आहे? सगळ्या गोष्टींवर 7 दिवस उपास प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंट्रोल. कंट्रोल. काय करायचं? कंट्रोल. तोंडावर कंट्रोल. असं करा. कानावर कंट्रोल. सगळ्या गोष्टींवर कंट्रोल. चुगल्या पण लावायच्या नाही. नाही. वाईट बोलायचं. वाईट पण ऐकायचं हा, नाही. चुगल्या पण लावायच्या नाही. ऐकायचं पण करा असं. नाही. स्टाईल मध्ये. चुगल्या पण लावायच्या नाही. स्टाईल मध्ये. चुगल्या पण लावायच्या नाही. ऐकायचं नाही. काय? कंट्रोल. असं करा. झुक गाडी अगणे गाडी कंट्रोल. कंट्रोल. इकडे बघा, इकडे बघा. कंट्रोल. कंट्रोल. हालेलुया. कशावर कंट्रोल ठेवायचा आहे? स्वतःवर सगळ्या बॉडीवर. हा. भाकर घेऊन आला तरी काय? कंट्रोल. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे पण देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जागणार आहे. काही लोकांना तोंडावर कंट्रोल आहे. जिंब्या वाढतो मग. कंट्रोल नसल्यामुळे बीपी वाढतो मग. शुगर. कंट्रोल नसल्यामुळे शुगर येते. कंट्रोल नसल्यामुळे दाढा होतो. काय काय होतं मग? जाडे असा तुम्ही, मला त्याच्याविषयी काय नाही, चांगले लोक आहे. जाडे असू अशक्त असू तुम्ही देवाचे लेकर आहात. Yes, amen. म्हणा ना, जाडे असू नाही तर काही असो, पण तुमचं देवाबरोबर काय पाहिजे? कनेक्शन पाहिजे. काय पाहिजे? कनेक्शन पाहिजे. तुमचं आणि देवाचं कनेक्शन नसेल काय कामाचे नाही ते. प्रेज द लॉर्ड. आता ही वायर बरं, ही वायर, ही वायर. या वायरी मधून वरून कनेक्शन नसलं त्या बोर्ड काय कामाचं आहे? काहीच कामाचं म्हणा, नाही. या बोर्डामध्ये वरून पवित्र आत्म्याचा कनेक्शन नसेल तर तो बोर्ड काही कामाचा नाहीये. या बोर्ड मध्ये काय आहे? कंट्रोल करायसाठी काय बटन दिलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चालू बंद, चालू बंद, ऑन ऑफ, ऑन ऑफ. चला स्टाईल ऑन ऑफ, ऑन ऑफ, ऑन ऑफ. याच्यावर कंट्रोल काय आहे?
Control. ऑन ऑन ऑफ. वाईट गोष्टीला ऑफ, Off. Praise the Lord. चांगल्या गोष्टीला ऑफ, Hallelujah. वाईट गोष्टीला ऑफ, Praise the Lord. चांगल्या गोष्टीला काय ऑन. कंट्रोल कुठून? देवाकडून. त्याला असाच करा, कंट्रोल कुठून? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याला म्हणा तू माझा कंट्रोलर आहे. आमेन. म्हणा, पवित्र आत्म्या पवित्र आत्मा. तू मला कंट्रोल करणार आहे. ओ म्हणाला हालेलुया, हालेलुया. कोण आहे कंट्रोल? पवित्र आत्मा. आजपासून भूक लागली तरी कंट्रोल. नाही, देवाचा आत्मा मला कंट्रोल देवाचा करायला आत्मा मला कंट्रोल करते. काय काय लोकांचं असं डोकं उठायला लागतं पर सकाळी जेवण नाही केलं तर. हम्म. मी त्याच्यातला पाहिलाय. मला हे डोकं उठतानाचं आता डोक्याचंच कामच करून टाकतो म्हणलं मी. लय डोकं उठलं. मग 3 वर्ष उपास धरले मी. किती वर्ष? 3 वर्ष. 3 वर्ष. डोकं दुखीच गायब. आणि ते डोके दुखी गायब झाली. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणे कोलेस्ट्रॉल वाढले, तुम्ही जेवत जा. काय म्हणे? जेवण. जेवत जा. मला अजिबात नाही. तरी पण मी काय करत आहे, उपासात धर. ते रिपोर्टवर नॉर्मल आणले. डॉक्टर पण असा पावरायला माझ्याकडे. म्हणलं देव महान आहे. हालेलुया. हालेलुया. काय ठेवायचं शरीरावर? कंट्रोल. कंट्रोल. तुम्हाला माहिती आहे का, मला मोशेने 40 दिवस उपास धरले. मोशेने 40 दिवस उपास अजून कोणी धरले? येशू. अजून इल्याने धरले का? हा एलियाने प्रार्थना धरले. केली होती. नाही उपास पण उपास पण धरले. धरले ना. अजून दानियेला नाही. धरले. दानियेला नाही. दानियेला किती दिवस? मला असं वाटतं 21 दिवस आहे. 21 दिवस. यस. म्हणजे याचा अर्थ तुमचा अभ्यास आहे. आमेन. हालेलुया. हे काय आहे? नातं. नातं. देवाबरोबर कनेक्शन. Yes. उपासामध्ये बसा. यस. हा? यस. काय करा, इथं बसायला सुद्धा कंट्रोल मध्ये राहिलं Praise पाहिजे. the Lord. इथं बसूशी वाटत नाही. असे प्यांगळून जाते. फार एक अंकल होते तर असे टांगड्यावरती करून बसायचे. मला नीट बसायचं म्हणलं. हे मांडी घालून तुम्ही 2-2 तास बसले पाहिजे. हालेलुया. असे पाया पसरणं पण हे देवाचा अपमान आहे. हम्म. देवाच्या चर्चमध्ये येऊन पाया पसरून बसणं, ह्या गोष्टी खूप वाईट आहेत त्या. स्टडी. त्याचा अर्थ काय आहे? तुमचं आणि देवाचं नातं नाही, आदर नाही देवा. आधार नाही, काही नाही. तुम्हाला माहिती आहे का, बायबल लिहिणारे व्यक्ती ज्यावेळेस हे काही लेखक होते त्यांनी लिहिलं, ज्या वेळेस ते यहोवाचं नाव यायचं ते काय करायचे माहिती आहे का? जायचे आतमध्ये आंघोळ करून यायचे आणि मग ते नाव लिहायचे यहोवा. एवढी पवित्रता. आपल्याला बायबलचं काहीच महत्व नाही. बायबल कुठं कपाटामध्ये असते. कुठं पडले? बायबल झोपे उशाला ठेवते. झोपे उशाला ठेवायचंय का काय? नाही. अरे बायबल आपण तुमची इथं वचन सांगितलं ना, स्तोत्राचं ते 119 किती सांगितलंय? 175. हा? विसरून गेले. त्याच्यामुळे म्हणतो वया आणा लिहून घ्या. हालेलुया. इकडे बघा, वया आणा लिहून घ्या. विसरून गेले. 119. 119 75. 175 वाचा. 175. वाचा. माझा जीव. वाचा वाचा मोठ्याने वाचा. माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करेल, तुझे निर्णय मला सहाय्य करू. Praise the Lord. याच्यामध्ये वाचतो. माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील, तुझे निर्णय मला सहाय्य करो. आमेन. Hallelujah. मला हालेलुया. Hallelujah. ते वचन नाही, मी सांगतो तुम्हाला. चला, हा 48 वाचा. 148. तुझ्या वचनाचे चिंतन करावायला हा, तुझ्या वाचनाचे चिंतन करावाला रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी रात्रीच्या प्रत्येक प्रहरा पूर्वी माझे डोळे का असतात? उघडे असतात. आम्ही जातो देवाबरोबर रिलेशन करतोय. रात्री पण काय करतो? जागा राहतो. जागा राहतो. हालेलुया. इन टाइम देवाबरोबर कसं पाहिजे आपलं? जागा राहायचं. कनेक्ट. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर Hallelujah. हालेलुया. अगोदर काय सांगितलं होतं मी? देवाबरोबर कनेक्शन. नाही अगोदर मी देवाचं वचन सांगितलं ना काय? प्रेस लॉर्ड. ठीक आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुमचं माझं नातं कसं पाहिजे देवाबरोबर? जवळचं. हालेलुया. कंट्रोल. मी कंट्रोल विषय बोलत होतो. मी Yes. हालेलुया. काय केलं? कंट्रोल विषय. Control. हा दावीद संध्याकाळी पण काय करताय? झोपेवर Control. कंट्रोल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं माझं खाण्यावर म्हणा, खाण्यावर, कानावर, पिण्यावर, पिण्यावर, झोपेवर, झोपेवर, हर एक गोष्टीवर हर एक गोष्टीवर कंट्रोल पाहिजे. कंट्रोल पाहिजे. हो ना, काय पाहिजे? कंट्रोल पाहिजे.
तुम्ही आणि मी रात्रंदिवस तुमचं आणि माझं देवाचं तुमचं आणि माझं कनेक्शन जवळ असेल तर तुम्ही आणि मी काय करणार आहे? रात्रंदिवस तुम्ही देवाच्या गोष्टीचं काय करणार आहे? मनन करणार आहे. हालेलुया. कोणत्या गोष्टीचं मनन करणार आहे? देवाच्या गोष्टीचं मनन करणार. आपण ते नाही करीत. दुसऱ्याचं. नवरा कमून उशिरा आला, त्याचं मनन चालू आहे. दिवसभर नवऱ्यावर मनन, पुढे गेला. दिवसभर सासूवर मनन, आणि लेकरं पण कशावर मनन करत बसतात? आई वडिलांवर. आई-वडिलांवर, गेमवर, काय मित्रांवर. चाललंय यांचं? काय तरुण लोक हा ती मुलगी कसं कुठं असन काय असन कनेक्शन, तो मुलगा कुठं असन काय कनेक्शन असेल, हा, काय केलं असं? याच्यावर धुंदीवर मनन. मनन. कशावरच मनन करायचं नाहीये. मनन करायचं तर कशावर करायचंय? देवा आणि देवाच्या वचनावर मनन करायचंय. याचा अर्थ म्हणजे तुमचा आणि देवाबरोबर कसं आहे नातं जवळचं आहे. हालेलुया. मनावर काय करायचंय? कंट्रोल. मनावर डिस्टर्ब नको. मनावर काय करायचं आहे? कंट्रोल. कंट्रोल करायचं आहे मनावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कसं काय कंट्रोल येणार आहे? पवित्र आत्मा. हा? पवित्र आत्मा रात्रंदिवस मनन करतोय. वाचनामध्ये वाचा, त्याच्यामध्ये काय म्हटलं? तुझ्या तुझ्या वाचनाचे चिंतन. रात्रीच्या काय कशाचे चिंतन करायचंय? वचनाचं. बोला ना. वचनाचं. तुमचं आणि बापाचं नातं जवळ असेल तर तुम्ही काय करणार? चिंतन. देवाच्या गोष्टीचं चिंतन. हालेलुया. आणि सेकंड नंबर प्रत्येक पूर्वी हालेलुया. मनन करायचे. मनन करायचे. काय कोणत्या गोष्टीचं चिंतन आणि मनन? वचनाचं. हे मनन मी सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये काय सांगितलं? चिंतन. तुझ्या वचनाचे चिंतन. त्या मराठी बायबल मध्ये काय आहे? तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास. आपल्याला तो अभ्यास नाही आवडत. आपलं संशोधन असतं, संशोधन. शोध लावतो. आपण नुसतं शोध लावतो. अभ्यास नको. पास्टर कुठे गेले, सिस्टर कुठे गेल्या, लेकरं कुठे गेले, आणि काय कुठे? अरे तुला काय करायचंय? अभ्यास चालू आहे. तुझा अभ्यास कर ना देवाचा. हालेलुया. तुला काय घेणे देणे? येऊन बस चर्च मध्ये. Yes. तुम्हाला माहितीये का म्हणा हन्ना, अण्णा. हन्नाला लेकरू नव्हतं म्हणा. अण्णाला लेकरं नव्हतं. तिला एक सवत होती. तिच्या नवऱ्याचं नाव काय? एल्काना. चर्च मध्ये जाऊन देवाजवळ काय करत आहे? ढाचा रडत आहे. याचा अर्थ ती देवाच्या मंदिरामध्ये येऊन काय करत आहे? देवाच्या गोष्टीचा अभ्यास करत आहे, मनन करत आहे. तिचं दुःख कोणाला सांगत आहे? देवाला सांगत आहे. हालेलुया. समजले का तुम्हाला? इथे येऊन काय करायचंय? मनन करायचे देवाच्या गोष्टींचं. ती ढसा रडत आहे. तुम्ही आल्याबरोबर तुम्ही लगेच तुम्ही कसे आहे, तुम्ही कसे आहे, तो कसा आहे, तो कसा आहे, कशाला काय म्हणून याचा अभ्यास करायला लावला का तुला? नाही. ती जाऊन बिचारी हन्ना देवासंगती बोलत बस. देवाच्या मंदिरामध्ये जाऊन देवा बरोबर तिचं नातं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर तिला लेकरू झालं. Praise the Lord. तिच्या लेकराचं नाव आहे शमूएल आहे. Amen. आणि हा शमूएल तिने काय केलेलं आहे? लहानपणापासून देवाच्या मंदिरामध्ये सोडलेलं आहे. या शमूएलने काय केलेलं आहे? शमूएलने पहिला राजा झालेला आहे, त्याचा अभिषेक केला, शाऊल आहे. सेकंड नंबर राजा झालेला आहे दावीद, त्याचा काय केलेला आहे? अभिषेक केलेला आहे, सिंहाने अभिषेक केलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. कोणाबरोबर कनेक्शन आहे? देवाबरोबर कनेक्शन. कोणाबरोबर कंट्रोल आहे? देवाबरोबर. देवाबरोबर प्रेज द लॉर्ड. स्वतः. हालेलुया. स्वतःवर कंट्रोल. आपण म्हणतो पास्टर मला एक ब्रदर भेटले ना, एक ब्रदर भेटले. पास्टर तुम्ही प्रार्थना करा. कशाचं? आणि तो खाशितोय मिश्री, तो खातोय तंबाखू. पास्टर तुम्ही प्रार्थना करा ना तंबाखू सुटण्यासाठी. आणि त्याला कंट्रोल नाही. पास्टर लोक करतात बिचार उपवास धरत धरत बसतात. त्यांचं नातं आहे त्याच्यावर. मी अशा लोकांना मी काय करतो माहितीये का? सोडूनच हे द्या. तुला सोडावं लागेल. तुला कंट्रोल करायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. कुठं आहे कंट्रोल? कोणावर पाहिजे? स्वतःवर. स्वतःवर. घरात जाऊन तिने राडे केलेलं नाहीये. घरात जाऊन तिने तिच्या सवतीबरोबर भांडण केलेलं नाहीये. तिच्या जावेबरोबर भांडण केलेलं नाहीये. हन्नाने काय केलेलं आहे? हन्ना देवाच्या मंदिरामध्ये आलेली आहे आणि ती काय करू लागले? ढाचा रडू लागलेली आहे. हे आहे कंट्रोल.
इथं कशासाठी यायचंय तुम्हाला? देवाचं मनन करायसाठी. हा? तुम्हाला इथं निंदा करायसाठी बोलावलं का? याचं त्याचं काढायसाठी, अभ्यास करायला? नाही. कशाचं चिंतन करायचंय? कशाचा देवाच्या अभ्यास करायचंय? गोष्टीचा ब्रदर, अभ्यास. कशाचा अभ्यास? सगळे उभं राहू आपण. म्हणा अभ्यास, अभ्यास. प्रश्न, प्रश्न, त्याला म्हणा उत्तर. उत्तर, म्हणा बायबल मध्ये बायबलमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे. सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे. बायबलचा अभ्यास करा, बायबलचा अभ्यास करा. ज्ञानी वाचाल, ज्ञानी होताल, नाही तर अज्ञानी राहताल. अज्ञानी राहताल. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर अत्तरच्या दुकानामध्ये गेले ना तर तुमच्यामधून काय येणार आहे? बाहेर आल्यावर स्मेल आहे. वास. नाही लावला तरी तुमचा अत्तरचा वास येणार आहे. Yes. किती लोक कबूल करतात? Yes. नाही, तुम्ही समजा एखाद्या गोड ठिकाणी राहिले, मधामध्ये राहिले, तर तुमच्यामधून काय निघणार आहे? गोडच वास आहे ना. गोडच निघणार आहे. तुम्ही अशा लोकांसंगती राहा की जे लोक पवित्र आहे, Praise the Lord. अभिषिक्त Hallelujah. देवाबरोबर बोलतात. Amen. त्याच्यानंतर तुम्ही पण काय होणार आहे? अभिषिक्त होणार आहे. Praise the Lord. Amen. Hallelujah. म्हणून बायबल मध्ये सांगितलं कुसंगतीने नीती ती बघा. बिघडते. हालेलुया. तुम्ही घाणीमध्ये राहताल तर तुमच्या घाणीचा वास येईल. गाणंच होईल अजून. तुम्ही दारुड्या बरोबर राहताल तर दारुडे होताल. तुम्ही लफडे करणारे बाई बरोबर माणसं बरोबर राहताल तर तुम्ही लफडे करणारेच होताल. हालेलुया. हन्ना कुठे गेली? देवाच्या मंदिरात गेली ती. हन्ना देवाच्या उपस्थितीमध्ये बसली. Praise the Lord. हालेलुया. इथं येण्याचं ठिकाण काय टिंगल्या टावळ्या करायचं ठिकाण नाहीये. उपस्थितीचं ठिकाण. 10 मिनिटं अगोदर या, गुडघ्यावर या, रडा. कसं रडायचं म्हणणे? ढसा 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 ढसा. ढसा. शेजारच्या घरात ढसा ढसा. ढसा ढसा. आपण ढसा ढसा होता. तो ढसा ढसा. हसतो पण कसं? ढसा ढसा. हसायला सुद्धा जड जातं. हसायला सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागते. हालेलुया. काय लोक हसायचे क्लासेसचे पैसे देतात. Laughing class. क्लासेस. Laughter बोला club. लाफिंग क्लासेस. Laughing class. कसं रडायचे? ढसा ढसा. काय लोकांना नुसतं कारणच लागत आहे. आमक्याचा तामक्याचा नेमक्याचा त्यामक्याचा. हो, लय रडू असतं त्याला, लय रडू. अरे ते व्यर्थ रडू म्हणा, ते व्यर्थ व्यर्थ रडू. रडू. असं रडू नका म्हणा, असं रडू नका. असं रडू नका. देवाच्या मंदिरामध्ये आमेन. हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये Praise the Lord. आमेन. देवाच्या हालेलुया. सामर्थ्याने वाढा. देवाच्या सामर्थ्याने हालेलुया बोला. हालेलुया. काय इथे येऊन कशासाठी यायचंय? देवाच्या मंदिरामध्ये तुमच्या उपस्थित प्रार्थनेच्या बसायचं. मुळे काय होतील? राजे उभे राहतील. Praise the Lord. हालेलुया. आपल्या प्रार्थनेने राजाने उभे राहत, बसून घेते राजे. शेजारची बिघडतो आपल्यावर. बघा ना, हन्नाची प्रार्थना म्हणा, हन्नाची प्रार्थना. हन्नाची प्रार्थना. काय रिलेशन आहे तिचं देवा? Yes. किती जवळचं नातं आहे हन्नाचं. हालेलुया. हा? आपल्याला तसं नाही. आपण म्हणतो आम्ही सुवार्थ सांगायला जातो. घरात. स्त्रिया म्हणतात आम्ही पुरुषाला सुवार्थ सांगायला जातो. भुर पळून जात. चर्च मध्ये जोड्या जुळीत. तुम्हाला चर्च मध्ये जोड्या जुळवायला लावल्या का? नाही. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. काय करायचं? हन्नाचं कनेक्शन कोणा बरोबर आहे? देवा बरोबर आहे. म्हणा देवा बरोबर आहे. देवा बरोबर आहे. देवा बरोबर. देवा बरोबर. म्हणा देवा बरोबर. देवा बरोबर. तुम्ही सुवार्थ सांगत असले तरी तुमचं लक्ष कुठं पाहिजे? देवा बरोबर. एखादी बहीण जरी उभी असली पुढं तुमच्या, ही माझी बहीण आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. बहीण आहे. आणि बहिणी पुढे भाऊ जरी उभा राहिला, भाऊच आहे. बहिणीचा मेन भाऊ. म्हणजे मग कॉल करू 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 अर्धा 20 मिनिटाचं लगेच 1 तास होतो. 1 तासाचं मग त्यांचं लफड होतं. Relation. रिलेशन. देवाचं रिलेशन कट. दुसरंच. माणसाचं रिलेशन चालू होतं. हुर्र पंची हुर्र. उड जाय. हे असं आहे का? नाही. हा? देवाचं रिलेशन. तुमचं देवाबरोबर आणि relation. देवाचं प्रेम पाहिजे. आमेन. हालेलुया. हे खालचं प्रेम आहे ना सगळं व्यर्थ काय आहे. पाप आहे. म्हणा व्यभिचार आहे. व्यभिचार येतो. तुम्ही चर्चला येत असले तरी तुम्ही काही लोक म्हणतात नाही ना, मग आता आम्ही चर्चला येतो, मुलगी पण चर्चला येते, आम्ही पण चर्चला येतो, मग काय होतं? जुळून मग घ्यायला काय गेल्यानंतर? हरकत आहे. नाही. अरे गेल्यानंतर काय नाही, तू पापच करतो, व्यभिचार येतो. हालेलुया. व्यभिचार आहे. बायबल मध्ये सांगितलं एखाद्या स्त्रीकडे तू पाहिलं तरी काय आहे? व्यभिचारच आहे. कामिच्छेने बघतो. मग ते कृषी वर्तमानामध्ये काढा.
मग ते कृषी वर्तमान 5:27. 5:27 वाचा. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. मग लग्नाच्या अगोदर तुम्ही लफड्या करतात. काय होतंय मग? ते पण प्रार्थना करतो, आपण प्रार्थना करतो. सेवा करू सोबत. तुम्हाला काय परमिशन आहे का? नाहीये. बोला ना. परमिशन नाहीये. परमिशन नाहीये. हालेलुया. मग काय बोला, मी पण आराधना करते, ती पण ते पण आराधना करते. काय होतंय? पण शैतान येऊन बीज पेरून जातो ना, म्हणा बीज पेरून बीज जातो पेरून ना. जातो. काय बीज पेरून जातो? हालेलुया. ए तू व्हिडिओ कॉल कर ना तिकडून, मी पण करते. मी पण करते. मग तुझा बायसेप दाखव ना, मग माझा बायसेप दाखवते. असायची गोष्ट नाहीये, नाही. यस. असायची गोष्ट नाहीये. हायर रिअल चालू आहे. सिरियस कंडिशन. हे काय आहे? बसा खाली. चुकीचं चालू. हे काय आहे? विचार चालू आणि काय काय तर एवढे महाभाग आहेत. नवीन लोक प्री वेडिंग करते. मुलींना लग्नाच्या नंतरचा अनुभव अगोदर गळ्यात हात घालणं. एरिया कधी लेकरू ये थोडं. गळ्यात हात घालणं, पप्पी घेताना आता फोटो दाखवणं, हे लग्नाच्या अगोदर. लक्ष द्या, हे महत्वाचा विषय. एका चेष्टा चालू नाही. हे लग्नाच्या अगोदर तुम्ही करत असेल तर तो व्यभिचार आहे. Praise the Lord. Hallelujah. लग्न झाल्यानंतर तुम्ही घ्या ना एकमेकाची पप्पी घ्या, नाही तर काही करा. Hallelujah. प्रेस द लॉर्ड. Praise the Lord. तो वेगळा विषय. हम्म. पण लग्नाच्या अगोदर तुम्ही चर्च मध्ये असा किंवा कुठे नातेवाईकाच्या घरामध्ये जा, कुठेही जा, तिथं तुमचं आणि देवाचं नातं प्रेमाचं पाहिजे. Hallelujah. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं माझं नातं कुठेही नको. Praise the Lord. Amen. तुमचं आणि माझं नातं देवाच्या वचनाबरोबर पाहिजे. Hallelujah. किती लोक माझ्या बरोबर आहे? Hallelujah. तुमचं आणि माझं नातं कोणाबरोबर पाहिजे? देवाच्या वचनाबरोबर, देवाच्या आराधनेबरोबर, देवाच्या प्रार्थनेबरोबर. हर एक ठिकाणी डोंगरामध्ये कुठेही असू द्या, तुमचं आणि माझं नातं देवाबरोबर घनिष्ठ पाहिजे. हालेलुया. प्रार्थनेत जरी असलं, माझी बहीण भाऊ आहे. Hallelujah. काय आहे? बहीण भाऊ. बोलताना पण काय आहे? बहीण भाऊ. बहीण भाऊ. सुवार्ता सांगताना पण काय बहीण आहे? भाऊ. बहीण भाऊ. पाहिलं तरी काय आहे? बहीण भाऊ. बहीण आहे. चालताना बहीण भाऊ. हर एक ठिकाणामध्ये बहीण आणि भावाचंच नातं आहे. Hallelujah. किती लोक माझ्या बरोबर? Amen. हालेलुया. बोला हालेलुया. पुरुषांनी पुरुषांना स्त्रिया सांगा, म्हणजे सुवार्ता सांगा. स्त्रियांनी काय करा? स्त्रियांना सांगा. इथं अशा स्त्रिया आहेत, माहिती त्यांना. मी ज्याला सुवार्ता सांगितली त्याच्याबरोबर लपड. हे काय? व्यभिचार. म्हणा व्यभिचार आहे. व्यभिचार. त्याचं देवाबरोबर नातं नाहीये, नाहीये. म्हणून तो बाहेर पाप करत आहे. Hallelujah. तुमचं आणि माझं देवाबरोबर नातं असेल तर कुठल्याही प्रकारचं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाप नसेल. तुमचं आणि माझं देवाबरोबर नातं असेल तर तुमचं आणि माझं जीवन कसं असणार आहे? शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र असणार आहे. Hallelujah. कसं नातं राहणार आहे? देवाबरोबर. पवित्र राहणार आहे. पवित्र नातं. Praise the Lord. म्हणा योसेफ. योसेफाला पोटिफराची पत्नी आली. पोटिफराच्या पत्नीने हात धरला आणि म्हणे माझ्याजवळ तू काय कर? नीज. पाप कर. पाप कर. नीज म्हटलेला असा शब्द आहे. हम्म. काढा त्याच्यामध्ये योसेफाच्या उत्पत्तीमध्ये. एकोणतीस. 39:7 वाचा. यानंतर- उत्पत्ती 39:7. यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याजवळ नजर ठेवून त्यास म्हणाली, मज पाशी नीज. मज पाशी नीज म्हणली ती, पण योसेफाचं नातं कोणाबरोबर आहे? देवाबरोबर. बोला ना. देवाबरोबर. देवाबरोबर. नंतर काय झालं? पण तू राजी झाला नाही. तो राजी झाला नाही. ती म्हटली माझ्याजवळ नीज, पण तो म्हटला काय आहे? धन्याच्या पत्नीच म्हणाला, हे ते पहा. नीट व्यवस्थित परत वाच. पण तो राजी झाला नाही. तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीच म्हणाला, हा. हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. भान सुद्धा नाहीये. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. हा. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज ज्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? कोणाबरोबर नातं आहे त्याचं?
देवाबरोबर त्यांनी व्यभिचार तिच्या संगती पाप केलं का? नाही केलं. केलेलं नाहीये. नाही. तुम्ही कुठल्याही ठिकाणामध्ये असू द्या, देवाचं नातं तसं. तुमचं आणि माझं नातं देवाबरोबर कसं पाहिजे? Praise the Lord. चांगलं घनिष्ठ पाहिजे. पाहिजे, जवळ. जवळ. घनिष्ठ पाहिजे. हालेलुया. आणि ह्या नात्यापुढे दुसरे नातं, फेल. दुसऱ्या वासना, हे आपल्याला काय वाटलं पाहिजे? फेल वाढल्या पाहिजे. म्हणा फेल, प्रेम प्रकरण, या गोष्टी काय वाटल्या पाहिजे? फेल. काल एक देवाचे सेवक संमती देत होते, काय होतं? प्रेम करायला काय नाही. विधर्मी असं. मला आता याच्या कोणतं तोंडाला लागायचं याच्या, हा म्हणलं याला काहीच माहिती नाही दिसत. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. हम्म. बायबल मध्ये फक्त प्रेम, योहान 3:16 मध्ये सांगितलं देवाने जगावर प्रीती केली, आपल्याला देवाबरोबर प्रेम Praise the पाहिजे. Lord. हालेलुया. आणि सेकंड नंबर जी आपली पत्नी, हम्म. लेकरं, त्याच्यावर आपलं काय पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे. नाही तर पत्नी असून दुसऱ्या पत्नीवर आपण प्रेम करतो, ती काय आहे? ते विचार आहे. तो व्यभिचार आहे. हालेलुया. तुमचा कुटुंब परिवार घेऊन तुम्ही काय करा? देवासंगती देवाबरोबर नातं तुमचं तयार नातं तयार करा. करा. हालेलुया. आणि देवाबरोबर नातं जर असलं ना, देव काय म्हणन? मोशे सारखा नम्र व्यक्ती पृथ्वीवर मला कुठेही आढळला. हालेलुया. Praise the Lord. दाविदाला पण म्हटलं, दावीद माझ्या मनासारखा मिळाले. हालेलुया. अरे काय नातं असेल त्यांचं देवाबरोबर? Yes. बोला ना, किती चांगलं नातं असेल. Yes. हा? योसेफ सुद्धा किती त्याला जलमधून परमेश्वराने बाहेर काढलं. परमेश्वराने त्याला अशी पदवी दिली की त्याच्या खानदानीमध्ये कोणाला पदवी नव्हती. हालेलुया. Praise the Lord. किती भाऊ होते? 12 भाऊ होते म्हणा. ते 12 भाऊ 12. म्हणा ना, 12 भाऊ. 12 भाऊ. 12 भाऊन 12 खडी आली. हम्म. हा, स्तोत्रसंहिता 119 मध्ये काय लिहिलेले? ती 12 खडीचे. हा, ते दाविदाने, कुणी म्हणतं दाविदाने लिहिलं, कुणी म्हणतं वेगवेगळ्या लोकांनी. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की कुणी म्हणतं याजराने लिहिलेलं आहे, कुणी दानिएलने लिहिलेलं आहे. मी म्हणतोय दाविदाने लिहिलेलं आहे. Praise the Lord. Praise हालेलुया. the Lord. माझा विषय काय सांगत होतो मी? योसेफ 12 भावांमध्ये. योसेफाला किती भाऊ होते? 12. 12 भाऊ होते. पण 12 भावामध्ये 11वा नंबर योसेफ आहे आणि लास्ट 12वा नंबर बेन्यामीन आहे. पण या सगळ्या इस्रायल घरामध्ये परमेश्वराने कोणाला उंच केलेला आहे? ते योसेफाला उंच केलेला आहे. प्रधानमंत्रीच्या लेवलला ठेवलेलं आहे. Yes. म्हणून अनुवाद मध्ये सांगितलं 28 मध्ये, मी तुम्हाला पूछ नाही मस्तक केलेला आहे. हालेलुया. मला मस्त केलं भाऊ, तुम्हाला केलं की मला नाही? पण केलं. मला पण केलेलं आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. मग आजपासून म्हणू नका मी गरीब आहे, नाही. म्हणा मी उंच आहे. मी उंच आहे. कधी कधी ही मला काटकसर करायला लावते, कधी बरं का. कधी तिला काल समजून सांगितलं, अरे मला सांभाळणारा माझा बाप आहे. Yes. माझा हालेलुया. बाप असल्यामुळे मला काही टेन्शन नाही. आमेन. मी किती पैसा उडवतो, किती खर्च करतो, किती काय करतो ना, तो देतो आणून मला. Yes. हालेलुया. मला आणून देणारा तुम्ही नाही, कुणी नाही. हालेलुया. मला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळणारा देव आहे. Praise the Lord. आमेन. म्हणून मी शायनिंग मध्ये राहतोय, भारी बुट घालतोय, पैसे खर्च करतोय, चहाला पाण्याला, इकडं तिकडं. काय करतोय? देव श्रीमंत आहे. इथून काय नाही. देव- इकडे बघा, काय देत नाही. आत्याला माहिती. बोला आत्या, हालेलुया. सगळं कोणाचं दशवंश येतो नाही येत. देवाकडून येत आहे सगळं. तुम्ही विचार करा, तुम्ही कधी दशवंश दिलाय? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला देव सांभाळतो. सांभाळणारा देव आहे. आमेन. म्हणून मी आयटीत राहतो, आयटीत पेट्रोल टाकून फिरतो, हे करतो. मला सांभाळणार कोण आहे? परमेश्वर आहे. हालेलुया. आणि मला मस्त करणारा कोण आहे? परमेश्वरच आहे. कस काय हो मस्त पाहणार आहे? हालेलुया. बोला ना. नातं काही लोक असल्यावर. काही लोक म्हणतात आमच्या नातेवाईकांनी पत्रिकेत नावच नाही लिहिलं, तिने मला मानत नाही दिलं आणि मला सन्मान. अरे जाऊ दे तिकडं, देव मान सन्मान करतोय. म्हणा, देवाने मला सीर बनवलेला आहे, मला स्थिर बनवलेलं आहे. मस्तक बनवलं. मस्तक. अरे तुम्हाला कोणी किती खाली घालू द्या, पण त्याचा काय उपयोग होणार नाही. कारण की तुमचं आणि माझं नातं देवाबरोबर कसं आहे? घट्ट आहे. तुम्हाला मला उंच करणारा देव आहे. तुम्हाला मला उंच करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. बोला ना. देव. हालेलुया. परमेश्वर आहे. छोट्या गोष्टीसाठी आपण भांडण करीत बसतो. स्वर्ग दिलंय तुमच्या नावावर आहे. स्वर्ग Praise the Lord. आमेन. किती लोक म्हणतात स्वर्ग माझ्या नावावर आहे? Yes. आहे का नाही? एवढा आहे. आवाज कसा येतो? आमेन. संशय आहे का काही? नाही. का काही विचार आहेत का काही? जाईल का नाही? अजिबात नाही. काय असेल तर काढून टाका बाबा.
Yes. आताच काढा मन गर्वानी मला स्वर्ग दिलेला आहे. स्वर्ग दिलेला आहे. मैं स्वर्ग का वारिस हूँ. स्वर्ग का वारिस हूँ. येशू घराणे का वारिस आहे. गाणं येशू ऐकलं घराणे का वारिस हूँ. येशू घराणं काय इथंच आहे का वरती नाही का येशू घराणं? अरे तिथं पण इथं पण तुम्ही मालक आहे आणि वरती पण मालक आहे. तुमच्यासाठी काय आहे? तुम्ही सिंहासनावर बसून तुम्ही काय करणार आहे? ओ इस्रायलाच्या 12 वंशजांना काय करणार आहे? न्याय करणार आहे. बोला हालेलुया. इस्रायलाच्या किती वंशाचा? 12 वंशाचा न्याय. येशू घराणे का वारिस आहे. येशू घराणे का वारिस आहे. वारिस आहे. इथं नाही वारिस आपण. इथं भेटल तुम्हाला थोडे वेळ. 10 गुंठे भेटल. आमीन आलं नाही. आमेन. 1 एकर भेटल. आमेन. 10 एकर भेटल. आमेन. 4 बंगले भेटतील. आमेन. 5 गाड्या भेटतील. आमेन. अनेक संपत्ती भेटेल. आमेन. इथं तर आहे वारिस पण आणि तिकडं वरती पण तुम्ही आणि मी काय आहे? वारिसच आहे. Praise the Lord. कधी? नातं. देवा बरोबर नातं तुम्हाला बनवलं. माहिती आहे का म्हणा पेत्र पेत्राला येशू सारखं असं टांगणार होते बघा असा हात करा पण तो म्हटला माझी योग्यता. अरे मी त्या योग्यतेच नाही मला असं नका मारू हालेलुया. मला उलट करा काय करा उलटं टाका. उलट करा येशूच्या पायाजवळ माझं तोंड पाहिजे त्याला उलट टांगून मारलेलं आहे Praise the Lord. बघा ना पौलाला काय केलं शिरच्छेद हे झालं. तलवार आता आहे तरी त्याला त्याचं मुंडकं तोडून टाकलेलं आहे पण देवाबरोबर शेवटच्या सणाला त्याचं नातं कसं आहे जवळचं आहे. Praise the फिट Lord. नाते फिट हालेलुया. ही बी कॉल का जोड आहे ही तुटते का नाही Praise the Lord. कोणचं जोड आहे ही बी कॉल माहिती आहे ना 5 रुपयाचं Quick, हा. काय वस्तू तुटली का लगेच ते लावून देतो तुमचं आणि माझं असं नातं ठेवा ते फिबिकॉलला पण हारून टाकेल Yes. आमेन. म्हणा फिबिकॉल पण हारून जाईल फेविकॉल पण हरून जाईल. फिबिकॉल काय पाण्यात घातलं का लगेच ते नष्ट होऊन जाईल पण तुमचं आणि माझं नातं असं ठेवा की कोणतीही परिस्थिती येऊ द्या त्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाचा गौरव केला पाहिजे त्याचं उदाहरण आहे योसेफ आमेन. योसेफासारखी परिस्थिती आल्यावर तुम्ही म्हणता अरे वा भारी काम झाले चला Offer आहे. बरोबर आहे Offer स्वीकार. उपवासाच्या दिवशी कोणी ना कोणी येतं भाकरी घेऊन तुम्हाला मुद्दाम कालवण. मग मुद्दाम मग काय बायको काय करते मग भारी जेवण बनवलं. अरे मग तुम्ही समजायचं ऑफर आलेली घ्यायची नाही नाही नाही. देवाबरोबर कनेक्शन कुठल्या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे हालेलुया. हा बोला ना देवा बरोबर राहायचं. हा अजून एक उदाहरण द्यायचे या लोकांनी काय केलं त्यांचं शरीर त्यांनी काय केलेलं आहे त्यागलं देवा. एक अजून एक उदाहरण योहान म्हणा योहान योहान. योहानाचं प्रगटीकरण ऐकलं वाचतात ना तुम्ही हो. त्याचं देवाचं नातं असं होतं त्याला उकळत्या कढईमध्ये टाकलं कळतं त्याला. त्याला टाकलं तरी त्या तेलामध्ये टाकलेला असताना सुद्धा तो सांगतोय स्वर्गीय कोणता संदेश देतोय वधस्तंभाचा Praise the Lord. आयुष्यभर तुम्ही काय करा वधस्तंभाचा संदेश द्या कारण की ते काय आहे तुमचं आणि देवाबरोबरचं कनेक्शन नातं आहे पिता आणि पुत्राचं काय काय लोक नुसतं वधस्तंभाचं नुसतं वध अरे तोच खरा मेसेज आहे Praise the Lord. आमेन. हेच हालेलुया. आमचं नातं आहे Praise the Lord. उकळत्या कढईमध्ये दुःखामध्ये असताना सुद्धा तो काय करतोय देवाविषयी संदेश सांगतोय. कुणाचा संदेश सांगतोय वधस्तंभाचा. काही लोकांनी ऐकलं त्यांचं तारण झालं Praise the Lord. इतर राजा लोकांनी त्याला काढून दिलं कुठं काढून दिलं पात्मा नावाच्या बेटावर बेटावर टाकून दिलं. आणि मग पात्मा नावाच्या बेटावर त्यांनी काय लिहिलं प्रगटीकरण प्रगटीकरण. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. असंच देव कोणाकडून काम नाही करून घेत आमेन. जर तुमच्याकडून तुम्हाला देवाचं काम करायचं असेल ना बघा माझ्याकडे नातं घट्ट. तुम्हाला जर देवाचं काम करायचं असेल तर तुम्ही साथ दिली पाहिजे काय दिलं पाहिजे साथ दिलं पाहिजे तुमचं देवाबरोबर कसं पाहिजे नातं घट्ट पाहिजे. घट्ट पाहिजे Praise the Lord. प्रेस द लॉर्ड तरच देव तुमचं नाव कशामध्ये बायबल मध्ये नाव आहे Praise the Lord. आमेन. हालेलुया यवानाचं नाव कुठं आलं बायबल. बायबलमध्ये. प्रेषितांचं नाव कुठं आलं त्या विधवा स्त्रीने दोन टोळे टाकलं तिचं नाव कुठं आलं बायबलमध्ये. गद्दारी केलेल्याचं नाव कुठं आलंय ते पण- गद्दारी केलेल्याचं नाव काय आहे येऊदा येऊदा इस्रायल. इस्करियोत. म्हणा युदा धोकेबाज आहे म्हणा धोकेबाज आपण धोकेबाज आहे का शेजारच्याला विचार नाहीये. सगळ्या बरोबर इमानीने राहा इमानाने इमानाने. प्रेस द लॉर्ड हालेलुया. ठीक आहे त्या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो